मध्ये असतो आणि हा लाखो रुपयामधला जर खर्च तुम्हाला करायचा असेल तर शेतकऱ्याला तो खर्च परवडू शकत नाही. याच अनुषंगाने गव्हर्नमेंटनं या घटकासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत 75% अनुदान हे यावर्षीपासून देय केलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी फक्त या हरितगृहामध्ये बरेच वेळेस मी दरवर्षी या ठिकाणी येतो, शेतकऱ्यांचा एक प्रश्न विचारतात नेहमी शेतकरी मला. पहिला प्रश्न असतो की विदर्भामध्ये तापमान जास्त असतं, विदर्भामध्ये थंडी जास्त असते, विदर्भामध्ये ऊन वारा पाऊस या सर्वच गोष्टी जास्त असतात, तर इथं हे हरितगृह तंत्रज्ञान टिकू शकतं का? मुळात हरितगृह किंवा ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीचा जन्म यासाठी झालेला आहे की ज्या ठिकाणी तापमान असेल, सूर्यप्रकाश असेल, आर्द्रता असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, या घटकांचं जिथं आपण कंट्रोल करू शकत नाही तर ते कंट्रोलिंग करण्याचाच मेन रोल आहे तो म्हणजे ग्रीनहाऊस तंत्रज्ञानाचा. म्हणजेच काय की दुसऱ्या शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये आपण म्हटलं तर याला ऑफ सीझन कल्टिवेशन या अँगलमध्ये आपण बोलू शकतो. म्हणजे शेतकरी असं म्हणतात की विदर्भामध्ये टेम्परेचर वाढतं. इव्हन मी म्हणेल की ग्रीनहाऊसमध्ये दोन प्रकार आहेत. ग्रीनहाऊस हा जो टर्मिनॉलॉजी बऱ्याच वेळेस लोकांमध्ये एक प्रश्न असतो की ग्रीनहाऊस म्हणजे नक्की काय, शेडनेट हाऊस म्हणजे नक्की काय, पॉली हाऊस म्हणजे नक्की काय आणि हरितगृह म्हणजे नक्की काय. या 2-3 टर्मिनॉलॉजी वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी. एक साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये म्हणेल की ग्रीनहाऊस हा एक खूप मोठा कन्सेप्ट आहे आणि याच्या अंतर्गत दोन गोष्टी. पहिली गोष्ट आहे शेडनेट हाऊस आणि दुसरी गोष्ट आहे पॉली हाऊस. या पॉली हाऊसलाच मराठीमध्ये हरितगृह म्हणतात. म्हणजे आज जर का आपल्या कार्यक्रमाचं तुम्ही टायटल बघितलं तर ते आहे हरितगृह तंत्रज्ञान. या टायटलमधून फक्त एकाच गोष्टीचा बोध होतो, हरितगृह तंत्रज्ञान म्हणजे काय तर पॉली हाऊस तंत्रज्ञान. आता थोडंसं लेक्चरला पुढे जाण्यापूर्वी मी हे नक्की शेडनेट हाऊस किंवा पॉली हाऊस किंवा हरितगृह या दोघांमध्ये नक्की फरक काय आहे या साध्या आणि सोप्या गोष्टीपासून आपण जाऊ की हरितगृह याच्यामध्ये दोघांमध्ये नक्की फरक आहे, जे शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये एकदम साधा आणि सिंपल, मी काही सायंटिस्ट माइंड किंवा शास्त्रज्ञांच्या भाषेमध्ये सांगत नाही, तुम्हाला समोर दिलेलं आहे की पहिला जो फरक आहे तो म्हणजे तुम्ही याला वरती जे आवरण वापरता, ज्याला मी म्हणतो आपण कव्हरिंग मटेरियल वापरतो, की ज्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची फिल्म दिसते प्लास्टिकची, अशा प्रकारची फिल्म असते, या फिल्म वापरून जे घरं बांधली जातात याला आपण साध्या आणि सिंपल भाषेमध्ये, ही फिल्म कसली हो, पॉलिथिन फिल्म आहे, बरोबर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पॉलिथिन कव्हर करून एक घर बांधता त्याला आपण साध्या आणि सिंपल भाषेमध्ये पॉली हाऊस म्हणतो. ज्या ठिकाणी आपण या GI पाईपच्या सांगाड्याला या पॉलिथिन वापरण्याच्या ऐवजी जर का तुम्ही अशा प्रकारची जर का शेडनेट वापरली तर याला आपण शेडनेट हाऊस म्हणतोय. फरक फक्त कशाचा याच्यामध्ये कव्हरिंग मटेरियलचा किंवा कापडाचा फरक आहे. म्हणजे पहिला जो फरक आहे शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये, जे एका ठिकाणी आपण पॉलिफिल्म वापरतोय आणि एका ठिकाणी आपण शेडनेट वापरतोय, बरोबर. यात कव्हरिंग वातावरण पहिला फरक आहे, आवरण कुठलं बसवतंय. आता दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, खर्च जास्त कशाला येईल हो, याला येईल का याला येईल? खर्च जास्त कशाला येईल? पॉली हाऊसला किंवा पॉलिफिल्मला खर्च येईल, कारण या फिल्मचा खर्च जास्त आहे म्हणून खर्च हा पॉली हाऊसला जास्त येतो किंवा हरितगृहाला जास्त येतो. शेडनेट गृह उभारण्याचा खर्च कमी असतो. पुढे शेतकऱ्यांनी काय करायचं हा आपला पुढचा पाठ आहे, आपण त्यावर चर्चा करू. दुसरा फरक दिला मी तापमान नियंत्रण. आता तुम्ही मला सांगा याच्यामध्ये तापमान नियंत्रण चांगल्या प्रकारे होईल का याच्यामध्ये होईल हो? तापमान नियंत्रण आपण कशा प्रकारे करू शकतो? पॉली हाऊसमध्ये आपण तापमान नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो. का बरं? कारण की ही जी पॉली हाऊस आपण जी पॉलिफिल्म वापरतो याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी आतमध्ये येत नाहीये, बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी आतमध्ये येणार आहे. म्हणजे ज्यावेळी आपण पिकांची लागवड करणार आहे किंवा तापमानाचं कंट्रोलिंग करणार आहे तर या पॉलिहाऊसच्या पॉलिफिल्ममध्ये आपण चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकणार आहे, याच्यामध्ये आपण ते कंट्रोल करू शकत नाही. पुढचा फरक दिला मी त्याच्यामध्ये पिकांचं संरक्षण, जे आता मी म्हटलं तुम्हाला की याच्यामध्ये आपण ऊन असेल, वारा असेल, गारा असतील, पाऊस असेल, या सर्वांपासून आपण संरक्षण करू शकतो. याच्यामध्ये त्याला काही मर्यादा येत आहेत. परत दिला आपण याच्यामध्ये कीड रोग नियंत्रण. पॉली हाऊसमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारामध्ये वातावरण निर्मिती म्हणजे काय, तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता, कार्बन डायऑक्साईड हे चारही घटक कंट्रोल करू शकता. म्हणून तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कीड आणि रोगांचं आपण संरक्षण करू शकतो. याच्यामध्ये थोडंसं आपल्याला काही मर्यादा येतात. परंतु कीड रोग नियंत्रणाचा विषय आला म्हणून तुम्हाला मी सांगतो, हा जो घटक आहे शेडनेट हाऊस असेल किंवा पॉली हाऊस असेल, हा असा घटक आहे की याच्यामध्ये कीड रोग येत नाही, परंतु
एकदा जर का कीड रोग याच्यामध्ये आतमध्ये आला तर रातोरात पूर्णच्या पूर्ण तुमचा प्लॉट आतमध्ये संपून जातो. म्हणजेच काय की शेडनेट हाऊसमध्ये किंवा पॉलिहाऊसमध्ये तुम्हाला जर का कोणतं पीक घ्यायचं असेल तर याच्यामध्ये आपण म्हणतो बघा, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे काय तर कीड किंवा रोग येऊच नये म्हणून तुम्हाला आठवड्यातून 2-3 वेळा फवारण्या अगोदरच घेणं गरजेचं आहे. हा एक अत्यंत महत्वाचा पार्ट याच्यामध्ये आहे, तो आपण परत पुढे याच्यामध्ये चर्चा करू. गुंतवणुकीचा म्हणजे मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला होता की याच्यामध्ये खर्च जास्त कशाला येतो, तर तुम्हाला पॉलिहाऊस उभारण्याला खर्च जास्त येतो, शेडनेट हाऊस उभारण्याचा तुमचा खर्च कमी येतो. व्यवस्थापन करताना तुम्हाला पॉलिहाऊसमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे आतमध्ये घटक कंट्रोल करू शकता. शेडनेट हाऊसमध्ये तुम्हाला याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आतमध्ये तुम्हाला याच्यामध्ये मर्यादा येतात. पिकांची लागवडीचा विचार केला, अत्यंत महत्वाचा शेतकऱ्यांच्या दृष्टीने विषय तो म्हणजे पिकांची लागवड. पॉलिहाऊसमध्ये तुम्ही कोणतंही पीक कोणत्याही हंगामामध्ये वर्षभर लागवड करू शकता. म्हणजे काय, आम्ही स्ट्रॉबेरी सर्वांना माहिती आहे, स्ट्रॉबेरीची लागवड आपण कोणत्या हंगामामध्ये करतो, आपण चांगली स्ट्रॉबेरीची लागवड आपण कोणत्या हंगामामध्ये करतो, तर ते आहे थंडीमधलं पीक. म्हणजे आताचा जो सीझन चालू येतो, बरोबर आहे. परंतु एखादा शेतकरी विदर्भामधला म्हटलं की मला जानेवारीमध्ये पण स्ट्रॉबेरी पाहिजे, मला पावसाळ्यामध्ये पण स्ट्रॉबेरी पाहिजे, तर तुम्ही त्या स्ट्रॉबेरी पिकाची लागवड वर्षभर चांगल्या प्रकारे करू शकता. हा आपल्या या हरितगृह तंत्रज्ञानाचा महत्वाचा फायदा आहे किंवा ऍडव्हान्टेजेस आहे. म्हणजे असं नाही की बाहेरच्या वातावरणामधली स्ट्रॉबेरी आणि हरितगृहामधली स्ट्रॉबेरी याच्यावरती काही छापलेलं असतं का प्रिंटेड, की तुम्हाला जी स्ट्रॉबेरी दिलेली ही हरितगृहातली स्ट्रॉबेरी आहे, ही बाहेरच्या मार्केटमधली स्ट्रॉबेरी, असं त्याच्यावरती छापलेलं नसतं. मग तुम्हाला हे टेक्नॉलॉजी परवडेल कसं, हे तंत्रज्ञान तुम्हाला कधी परवडणार आहे, की ज्या वेळेस तुम्हाला थंडीमधली स्ट्रॉबेरी मार्केटमध्ये विकायला नसते, ती स्ट्रॉबेरी तुमची उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आली, तर जी तुमची थंडीमधली स्ट्रॉबेरी 100 रुपये किलोने, तीच तुमची उन्हाळ्यामध्ये जेव्हा 400 किंवा 500 रुपये किलोने जाते, त्यावेळी तुम्हाला या तंत्रज्ञानामधलं ते पीक परवडतं. मग हाच विषय ढोबळी मिरची, काकडी, टोमॅटो ज्यावेळी बाहेरच्या वातावरणामधली पिकं नसतात त्यावेळी तुम्ही हरितगृहामध्ये जर काही पिकं घेतली तर तुम्हाला मार्केटचा रेट चांगला मिळून तुम्ही हरितगृह तंत्रामध्ये यशस्वी होऊ शकता. हे याच्या मागचं गमक आहे किंवा हे यशस्वीरित्या आहे. बरेच वेळेस लोक आम्हाला विचारतात की आमच्याकडे काळी माती, मग मी याच्यामध्ये लागवड करू का, बरोबर आहे. ऍक्च्युली काळी मातीमध्ये तुमची चांगली पिकं येतातच. हरितगृह तंत्रज्ञान तुम्हाला कुठं करायचंय, की जी जमीन तुमची वर्षानुवर्ष पडीक आहे, खडकाळे टाकून दिलेली, ज्याच्यामध्ये काहीच येत नाही, अशा जमिनीमध्ये तुम्हाला हे तंत्रज्ञान करायचंय. तुम्ही म्हणता मग ज्याच्यामध्ये पडीक आहे, टाकून याच्यामध्ये कसं होईल, तर तुम्हाला तिथं मीडिया रिप्लेसमेंट करायचं आहे. मीडिया रिप्लेसमेंट करायचं म्हणजे काय, तर तुम्हाला बाहेरून आणून तिथं लाल माती असेल किंवा गाळाची माती असेल किंवा काही ठिकाणी आम्ही प्लास्टिकचे ट्रप टाकतो, प्लास्टिकचे ट्रे बनवतो, त्याच्यामध्ये कोकोपीट टाकतो, अशा जमिनीमध्ये तुम्हाला याची लागवड चांगल्या प्रकारे करायची. ठीक आहे. उत्पादन क्षमतेचा जसं आपण पॉलिहाऊसमध्ये या पिकांचा विचार केला तसं शेडनेट हाऊसमध्ये आपण काय घेऊ शकतो, तर शक्यतो राज्यभरामध्ये हे जे नेट हाऊस आहे, आता तुम्ही बघता की बरेचसे लोक याच्यामध्ये नर्सरी पिकांची लागवड चांगल्या प्रकारे करतात. विदर्भामध्ये तुम्ही बघितलं तर शेडनेट हाऊसचा मुख्य उपयोग हे लोक नर्सरी पिकांच्या लागवडीसाठी करतात. आता पाशा पटेल साहेबांनी बोलता बोलता एक विषय केला की मी माझ्या 15 एकरच्या ह्याच्यामध्ये एक शेडनेट हाऊस केलं होतं आणि त्याच्यामध्ये मी जवळपास 1 कोटी रुपयाची रोपं विकली. तर मी त्यांच्या त्या नेट हाऊसला व्हिजिटला पण गेलो होतो लातूरमध्ये, की तिथं बांबूची नर्सरी त्यांनी शेडनेट हाऊसमध्ये केली होती. तर हा नेट हाऊसमध्ये तुम्ही हे ऑफ सीझन कल्टिव्हेशनमध्ये रोपांची निर्मिती चांगल्या प्रकारे करू शकता. आता ज्यावेळी तुमच्या समोर प्रश्न येतो की मला हे करू का हे करू विदर्भामध्ये, बरोबर आहे, हे करणं चांगलं का हे करणं चांगलं, तर माझं पहिलं सजेशन राहील की ज्यांच्याकडे पैसे कमीत, ज्या शेतकऱ्यांकडे पैसे कमीत आणि ज्यांना शेतीमध्ये काहीतरी नवीन तंत्रज्ञान करायचं, इव्हन मी जे काही आपल्या ॲग्रिकल्चरचे MBAचे ABMचे मुलं आहेत त्यांना पण मी सांगेल की तुमच्या दृष्टीनं याच्यामध्ये काही कृषी उद्योजकच्या दृष्टीने हरितगृहामध्ये तुम्हाला ॲज अ बिझनेस म्हणून तुमचाच पार्ट आहे ABM मधला, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट मधला, की त्याच्यामध्ये तुम्हाला पारंपरिक शेती सोडून तुम्ही हरितगृहामधल्या व्यवस्थापनामध्ये तुम्ही कोणकोणत्या नवीन उद्योजकांना संधी, तर त्या अँगल याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे हरितगृहामध्ये फक्त शेती न बघता तुम्ही त्याच्यामध्ये एक उद्योगधंदा म्हणून जर का बघितलं तर ती सध्या काळाची गरज वाढत चाललेली आहे. जसं सरांनी सांगितलं की आता ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा दिवसेंदिवस पाऊस कधी पण पडतोय, तापमान कधी पण वाढतंय, थंडी पण कधी पण पडते, यावेळेस तुम्हाला या हरितगृह तंत्रज्ञानाची गरज आहे. आणि विदर्भामध्ये तर मी म्हणेल की पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, या सर्वांचा विचार केला तर विदर्भामध्ये हे हरितगृह तंत्रज्ञान अवलंबित करणं हे खरोखरच काळाची गरज आहे. कारण इथं सर्वच सीझन म्हणजे तापमान असेल, थंडी असेल, सर्व सीझन ऑड सीझनला आहेत.
आणि या दृष्टीने मी तुम्हाला सुरुवातीला उल्लेख केला की इथं या वर्षीपासून पोकरा योजना आलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला समजा 10 गुंठ्याच्या पॉलिहाऊसला 10 लाख रुपये खर्च येतोय तर 75% त्याला अनुदान आहे. म्हणजे अनुदान किती रुपये मिळेल तुम्हाला? 10 गुंठ्याला 10 लाख खर्च आहे तर अनुदान किती मिळेल तुम्हाला? 7.5 लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळणार आहे आणि 2.5 लाख रुपये तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये खर्च आहे. हे महत्वाचं तुम्हाला या वर्षीपासूनच ती योजना लॉन्च झालेली हे महत्वाचं लक्षात ठेवा. आता दुसरं आहे तुम्हाला याच्यामध्ये हे नक्की संकल्पना काय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये दिले की शेडनेट गृह म्हणजे असं घर की ज्याला तुम्ही कव्हरिंग मटेरियल म्हणून वरती फक्त तुम्ही शेडनेटचा वापर करता साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, ज्याच्यामध्ये आपण भाज्या असतील, फुले असतील, फळ असतील या सर्वांची लागवड आपण याच्यामध्ये करू शकतो. म्हणून तुम्हाला एक साध्या आणि सिंपल भाषेमध्ये दिलेलं आहे. आता शेडनेट हाऊस म्हणजे नक्की काय? याच्यामध्ये अजून एक पार्ट आहे टक्केवारीचा पार्ट आहे. शेडनेट हाऊस मध्ये अजून एक महत्वाचा पार्ट येतो म्हणजे टक्केवारी. टक्केवारी म्हणजे नक्की काय हो की ही जी तुम्हाला जी समोर शेडनेट दिसते तर या शेडनेट मधून किती प्रमाणामध्ये सावली पडते याला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण शेडनेटची टक्केवारी म्हणतोय. तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल 35% शेडनेट, 50% शेडनेट, बरोबर आहे नावातच आहे 35% शेड नेट. शेड नेट म्हणजे काय? 35% काय पडणार आहे? शेड किंवा सावली पडणार आहे. 50% शेडमध्ये 50% सावली, 50% सूर्यप्रकाश पडणार आहे. 50% शेडनेटमध्ये 50% सावली, 25% शेड पडणार. म्हणजेच काय की ही शेडनेटची टक्केवारी म्हणजे त्याच्यातून पडणाऱ्या सावलीचं प्रमाण असतं. आता परत हा तुम्हाला विदर्भामध्ये विचार करायला लावणारा प्रश्न आहे तो म्हणजे काय की विदर्भामध्ये कमी टक्केवारीची शेडनेट चालेल का जास्त टक्केवारीची शेडनेट चालेल? कोण सांगेल मला? किती टक्के लागेल? जास्त टक्केवारीची शेड लागेल. म्हणजे काय आम्ही म्हणतो की साधारणतः सर्व महाराष्ट्रामध्ये आपण 50% जर का शेडनेट वापरली, 50% म्हणजे काय की ज्याच्यामधून 50% सावली पडते आणि 50% सूर्यप्रकाश पडतो अशी शेडनेट. पण विदर्भामध्ये समजा तुम्ही 60% शेडनेट वापरली, 75% शेडनेट वापरली कारण टेम्परेचर आपल्याकडे जास्त आहे तर तुम्ही अशा प्रकारे शेडनेटचा तो वापर करू शकता. बरोबर आहे. म्हणजे हे सावलीनुसार तुम्हाला याच्यामध्ये हे दिलेलं आहे. याच्यामध्ये आता ह्या नेट हाऊसचे फायदे काय आहेत विदर्भामध्ये की सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला दिलंय की सूर्यप्रकाशाचा तुम्ही प्रमाण नियंत्रित करू शकता. टेम्परेचर तुमचं 2 ते 5 डिग्री सेल्सिअस आपण कमी करू शकतो. रोपांची गुणवत्ता सुधारते, कीड रोगांचं प्रमाण कमी होतं, उत्पादन वाढतं, क्वालिटी सुधारते. ठीक आहे. ह्याचे फायदे. तोटे काय आहेत? कारण नेहमी फायदे चांगले असून फायद्याचे नाहीत, तुम्हाला त्याचे तोटे पण माहीत असणं गरजेचं आहे. पहिला तोटा काय आहे की तुमच्याकडे जर काही एखाद्या ठिकाणी वाऱ्याचा वेग जर का जास्त असेल, वाऱ्याचा वेग जर का जास्त असेल तर तिथं नुकसान होण्याचं प्रमाण जास्त आहे. मग अशा वेळी तुम्ही काय करायचं की तुमच्याकडे एकच शेत आहे आणि तिथं वारा जास्त आहे, मग तुम्ही शेडनेट हाऊस करायचंच नाही का? तर तुम्ही तिथं शेडनेट हाऊस करू शकता. काय करायला लागेल तुम्हाला? हे तुमचं एवढं एक शेत आहे तर त्याला आजूबाजूला तुम्हाला वारा प्रतिरोधक झाडं लावायचे, ज्याला आपण म्हणतो ना विंड ब्रेक, की ज्याच्यामुळे तुमचा साईडने येणारा वारा तुम्ही तिथं रोखू शकता. बरोबर आहे. दुसरं मेंटेनन्स खर्च. म्हणजे ही जी शेडनेट आहे ना, ही शेडनेट आहे जर का तुम्ही कंटिन्यूची जर का देखभाल केली नाही तरी फाटण्याची शक्यता असते. आता याच्यामध्ये काय होईल तुम्हाला पॉलिफिल्म मध्ये देखभाल काय तुम्हाला लागेल की ही जी फिल्म आहे ही फिल्म जर का पावसाळ्यामध्ये जर का याला वरून शेवाळ आलं, शेवाळ, तर तुम्हाला प्रत्येक पाऊस संपल्यानंतर त्याला जे वरून अलगल ग्रोथ किंवा शेवाळ आली तर ते तुम्हाला साबणाच्या पाण्याने स्वच्छ करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही ते स्वच्छ नाही केलं तर जो पाहिजे तेवढा सूर्यप्रकाश आतमध्ये येणार नाही आणि मग तुमच्या आतमध्ये पिकाची वाढ प्रॉपर होणार नाही. तर त्या दृष्टीने तुम्हाला याचा अलगल ग्रोथीचं प्रिव्हेन्शन करणे किंवा रोखण्यासाठी तुम्हाला हे पाऊस संपल्यानंतर तुम्हाला हे शेवाळ साफ करणं गरजेचं आहे. आता जे याला GI पाईप वापरतो आपण म्हणजे लोखंडी अँगलचे पाईप, तर जर का तुमच्याकडे जास्त पाऊस असेल तर ते पाईप रस्टिंग किंवा गंजण्याची शक्यता असते. बरोबर आहे. त्यासाठी त्या पाईपला आपण झिंक कोटिंग करत असतो, वरून एक 50 मायक्रॉनचं झिंक कोटिंग करतो जेणेकरून पाऊस जर पडला तर ते तुमच्याकडे जे लोखंड आहे ते लोखंड गंजत नाही. दुसरं की आपण जो सांगाडा उभारतो तो सांगाडा जर का व्यवस्थित उभारला गेला नाही तर तो सांगाडा लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणजे तुमच्यापैकी एखाद्या शेतकऱ्याने समजा पॉलिहाऊस उभारलं तर याच्यामध्ये देखभाल खर्च काय आहे तर तुम्हाला दर 3 वर्षांनी याची जी फिल्म आहे ही फिल्म तुम्हाला बदलावी लागते. आणि जो आपण GI पाईपचा सांगाडा उभारतो हा सांगाडा आपला 20 ते 25 वर्ष आहे तसाच राहतो. बरोबर आहे. हा सांगाडा कंटिन्यू राहतो. फक्त तुम्हाला हे कापड जे आहे वरचं हे कापड तुम्हाला दर 3 ते 4 वर्षांनी बदलणं गरजेचं आहे, जरी फिल्म चांगली दिसत असली तरी. का बरं बदलणं गरजेचं आहे? कारण या फिल्ममध्ये जे गुणधर्म आहेत, अँटी डस्ट असेल, अँटी अल्गल असेल,
अँटी फॉगिंग असेल, म्हणजे काही वातावरणामध्ये जे धूळ पडते ते धुळीमुळे खराब होते. काही ठिकाणी तुम्ही गंधकयुक्त केमिकलची फवारणी करता, त्याच्यामुळे फिल्म खराब होते. म्हणजे फिल्म चांगली दिसते पण त्याच्यामधले ते गुणधर्म नष्ट होतात आणि मग पिकावरती आपल्या स्कॉर्चिंग होऊन तुमचं पीक खराब होतं. तर त्या दृष्टीने तुम्हाला हे करणं गरजेचं आहे की 3-4 वर्षांनी तुम्हाला हे कापड बदलणं गरजेचं आहे. आता शेड हाऊस कुठे वापरतात? मागाशी तुम्हाला मी सांगितलं की ज्या ठिकाणी तुम्हाला नर्सरी करायची आहे. आता नर्सरी आणि रोपवाटिका मी का म्हटलं, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये याचा जास्त वापर करतात. रोपवाटिकेमध्ये मग कुठले तुमची फळ रोपवाटिका असेल, भाजीपाला रोपवाटिका असेल, औषधी व सुगंधी वनस्पतीची रोपवाटिका असेल, या ठिकाणी वापर करतात. फुल शेतीमध्ये आहेत हायब्रिड भाजीपाला रोपे, म्हणजे आपण म्हणतो ना कलम एकमेकामध्ये करतो, त्या ठिकाणी करतो. पाचूसारखी शोभीची झाडे आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला टेम्परेचर संवेदनशील पिकं आहेत. म्हणजे बरेचशी पिकं आपण दुसऱ्या कंट्रीमधून आणून आपल्या वातावरणामध्ये जर का लागवड करायची असेल किंवा ग्रो करायची असेल तर तुम्हाला शेड हाऊस किंवा पॉलोची तिथं गरज आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं ठरलं की मला आता शेड हाऊसची किंवा पॉलोची लागवड करायची आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं काम काय आहे की तुमची जी शेती, त्या शेतीमधली जागा कशी पाहिजे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. आता तुमच्यापैकी एखाद्या शेतकऱ्याच्या मनामध्ये ठरलं की मला आता शेड हाऊस किंवा पॉलोस करायचे, तर पहिला मुद्दा येतो तो म्हणजे जागेची निवड. पहिला दिलंय की तुमची जागा ही कशी सपाट असली पाहिजे, समतल म्हणजे तुमची जागा पूर्णपणे सपाट असली पाहिजे. दुसरं मध्ये जमिनीचा प्रकार, म्हणजे जिथं भुसभुशीत जमीन आहे, चांगला निचरा होतो, म्हणजे साधारणतः ज्या जमिनीचा सामू किंवा पीएच 6.5 ते 7.5 असतो अशी जमीन शक्यतो हरितगृह तंत्रज्ञानासाठी चांगली असते. दुसरं पाण्याची उपलब्धता कंटिन्यू पाहिजे. वाऱ्याचा वेग ज्या ठिकाणी कमी आहे अशा ठिकाण तुम्ही याच्यामध्ये निवडू शकता. सूर्यप्रकाश इथं कंटिन्यू उपलब्ध झाला पाहिजे. बऱ्याच वेळेस कसं होतं, तुम्ही जी जागा निवडता त्याच्या आजूबाजूला उंच झाडं असतात आणि त्या झाडांची सावली त्या शेडनेटच्या किंवा पॉलोच्या सांगाड्यावरती पडते, तर शक्यतो अशी जागा तिथं निवडायची नाही. ज्या ठिकाणी आपण जागा निवडली तिथं रोड ॲक्सेस पाहिजे, म्हणजे मार्केट जवळ पाहिजे, ट्रान्सपोर्टेशनची सुविधा तुम्हाला तिथं चांगल्या प्रकारे असली पाहिजे. इलेक्ट्रिसिटी कंटिन्यू पाहिजे. जिथं कीड किंवा रोग प्रादुर्भाव असेल तुमचा ऑलरेडी, बऱ्याच वेळेस आपल्याला माहित असतं की ही जमीन योग्य आहे किंवा जागा अयोग्य आहे, तर अशी जागा शक्यतो तुम्ही टाळली पाहिजे. आणि त्याचं ड्रेनेजची सोय चांगली पाहिजे. हे थोडक्यात मी तुम्हाला दिले की जागा निवडताना तुम्हाला विजेची सोय असेल, पाण्याची सोय असेल, तिथलं जमीनचे लेवल असेल, झाडांचं असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या ठिकाणी आपण जागा निवडतोय तर त्या जागेच्या वरून हाय टेन्साईल इलेक्ट्रिसिटीची लाईन गेली नसली पाहिजे. हे का बरं? कारण की तुम्ही जो सांगाडा उभारताय शेड हाऊसचा किंवा पॉलोचा, त्या ठिकाणी जे तुम्ही पाईप उभारलेत हे सर्वच्या सर्व पाईप हे लोखंडी पाईप आहेत, किंवा ज्याला मी म्हणतोय की GI चे पाईप आहेत किंवा गॅल्वनाइज्ड आयर्नचे पाईप आहेत. त्या दृष्टीनं तुम्हाला जी तुम्ही जागा निवडलेली तर त्या जागेच्या वरून हाय टेन्साईल इलेक्ट्रिसिटीची लाईन गेली नसली पाहिजे. समजा हाय टेन्साईल इलेक्ट्रिसिटी लाईन गेली असेलच तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 मीटरचं डिस्टन्स असावं किंवा अंतर असावं, कारण बरेचसे शॉर्ट सर्किट किंवा अशा वारंवार घटना घडत असतात, तर ते अंतर साधारणतः 4 ते 5 मीटर त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे दिशा किंवा डायरेक्शन. ज्या ज्या ठिकाणी राज्यभरामध्ये आपण शेड हाऊस किंवा पॉलोची उभारणी करतो, हरितगृहाची उभारणी करतो, तर तिथं उभारणी करत असताना शक्यतो आम्ही सांगतो की त्याची डायरेक्शन म्हणजे लेंथमध्ये, लांबीमध्ये हे दक्षिणोत्तर दिशेमध्ये असलेलं कधी पण चांगलं. कारण आपल्याकडं पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्या पिकांना प्रॉपर सूर्यप्रकाश मिळण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सांगतो की तुम्हाला कुठली डायरेक्शन पाहिजे, दक्षिण उत्तर दिशा याच्यामध्ये आतमध्ये पाहिजे. हे जे तुम्हाला म्हटलं मी पहिले, राज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला जर का शेड हाऊसची उभारणी करायची असेल तर तो शेतकरी 2च प्रकारामध्ये करू शकतो. बघा, हा आता महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमच्यापैकी एखाद्या शेतकऱ्याला जर का शेड हाऊसची उभारणी करायची असेल तर त्याच्यामध्ये 2च प्रकार आहेत. एक आहे सपाट छताचं शेड हाऊस, तुम्हाला वरचा जो शेप आहे तो पूर्णपणे फ्लॅट दिसतोय. हा, आणि आता जो तुम्ही बसलाय हे कुठला प्रकार आहे? वरचा शेपचा गोलाकार प्रकारचे नेट हाऊस आहे, बरोबर आहे. हा जो प्रकार आहे तो आहे राऊंड टाईप नेट हाऊस. म्हणजे राज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला जर का शेड हाऊसची उभारणी करायची असेल आणि कृषी विभागाचं अनुदान पाहिजे असेल तर 2च प्रकार आहेत. एक आहे फ्लॅट टाईप नेट हाऊस आणि दुसरा आहे राऊंड टाईप नेट हाऊस. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला जर का कृषी विभागाचं अनुदान पाहिजे असेल आणि तुम्ही जर का सपाट छताचे शेड हाऊस करणार असाल तर त्यामध्ये उंचीचे 2 प्रकार आहेत. म्हणजे काय की जे सपाट छताचं शेड हाऊस आहे त्याची मधली जी उंची हे एक तर तुम्हाला 3.25 मीटरमध्ये पाहिजे किंवा 4 मीटरमध्ये पाहिजे. म्हणजे तुम्ही समजा 3.5 मीटरची केली तर तुम्हाला 3.25 मीटर अनुदान मिळेल. तुम्ही समजा 4.25 मीटरचं केलं किंवा 4.5 मीटरचं केलं तर तुम्हाला 4 मीटर अनुदान मिळेल. पण तुम्ही समजा 3 मीटर केलं, 2.5 मीटर केलं तर तुम्हाला शासन अनुदान देणार नाही.
म्हणजे काय, सपाट छतामध्ये उंचीचे 2 प्रकार आहेत, 3.25 मीटर आणि 4 मीटर. असंच जर का तुम्ही राऊंड टाईप नेट हाऊस म्हणजे जे तुम्ही बसलेलं आहे आता, अशा प्रकारामध्ये जर का एखाद्या शेतकऱ्याला नेट हाऊस करायचं असेल तर त्याच्यामध्ये शासनाने उंचीचे 2 मॉडेल दिलेत. त्याची मधली जी उंची म्हणजे सेंटर हाईट आहे, एक तर तुम्हाला ती 4 मीटरची पाहिजे किंवा 5 मीटरची पाहिजे. म्हणजे 4 मीटर आणि 5 मीटर या 2 उंचीच्या मॉडेलमध्येच एखाद्या शेतकऱ्याने शेडनेट हाऊसची उभारणी केली तर शासन तुम्हाला याच्यामध्ये अनुदान देणार आहे. याच्यावरून आपण काय शिकलो, राज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला शेडनेट हाऊसची उभारणी करायची असेल तर तो 2च प्रकारामध्ये करू शकतो. कुठल्या? सपाट आणि राऊंड. सपाटमध्ये करायचे असेल तर तो 2च उंचीमध्ये करू शकतो, 3.25 मीटर आणि 4 मीटर. आणि राऊंड टाईपमध्ये करायचं असेल तर तो 2च उंचीमध्ये करू शकतो, 4 मीटर आणि 5 मीटर. म्हणजेच काय, राज्याच्या कृषी विभागामार्फत तुम्हाला हे 2 प्रकार आणि हे 4 उंचीचे मॉडेल एवढ्याच गोष्टींना अनुदान दिलं जातं. याची मर्यादा किती असते? एखाद्या शेतकऱ्याला शेड हाऊस करायचं आहे तर याची कमीत कमी मर्यादा आहे 10 गुंठे आणि जास्तीत जास्त मर्यादा आहे 40 गुंठे. म्हणजे तुमच्यापैकी एखाद्या शेतकऱ्याला शेड हाऊस करायचं असेल तर कृषी विभाग तुम्हाला कमीत कमी 10 गुंठे ते जास्तीत जास्त 40 गुंठ्यापर्यंत अनुदान देतो. अनुदान किती देतो? एका स्क्वेअर मीटरचा खर्च हा शासनाने ठरवलेला आहे 710 रुपये प्रति स्क्वेअर मीटर. म्हणजे 10 गुंठ्याचा शेतकरी करणार आहे म्हणजे किती स्क्वेअर मीटर झालं? 1000. 1000 गुणिले 710 केलं तर किती झालं तुमचं? 7,10,000. आणि त्याच्या 50% म्हणजे किती झालं? 7,10,000च्या 50% म्हणजे 3,55,000 रुपये. 10 गुंठ्याला तुम्हाला 3,55,000 रुपयापर्यंत तुम्हाला शासन याच्यामध्ये अनुदान देतं. मग तुम्ही शेड हाऊस किती गुंठ्याचं करा, 1 एकरचं करायचं म्हटलं तर 4,000 स्क्वेअर मीटर, तर 4,000 इंटू 710 करायचं, 28 लाख समथिंग येईल. त्याच्या 50% म्हणजे तुम्हाला 14 लाखापर्यंत याच्यामध्ये अनुदान दिलं जाईल. अनुदान कोणत्या गोष्टींना दिलं जातं? अनुदान दिलं जातं एक तर या सांगाड्याची उभारणी, दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तुम्ही जी इरिगेशन सिस्टीम बसवतो आपण, म्हणजे काय, ड्रिप सिस्टीम असेल, फॉगिंग सिस्टीम असेल, कंट्रोल हेड असेल, कंट्रोलमध्ये काय पाण्याची टाकी असेल, सँड फिल्टर आहे, डिस्क फिल्टर आहे, बरोबर आहे. या गोष्टींना तुम्हाला याच्यामध्ये अनुदान दिलं जातं. लागवड साहित्य, प्लांटिंग मटेरियलला सध्या कृषी विभागाच्या NHM या योजनेमध्ये अनुदान नाही, परंतु पोखराय जी योजना आहे तर त्या पोखराय योजनेमध्ये तुम्हाला जे तुम्ही लागवड साहित्य करणार आहे म्हणजे जरबेरा असेल, अँथोरियम असेल, ऑर्किड असेल, डोबळी मिरची असेल, काकडी असेल, टोमॅटो असेल, या घटकांना पोखराय योजनेमध्ये अनुदान आहे. ठीक आहे. आता हे तुम्ही जे आपण जे पिकवतो याच्यामध्ये तुम्हाला दिलंय की बाजारपेठेमध्ये तुमचा परदेशी भाजीपाला असेल, रेग्युलर फुल पिकं असतील, याच्यामध्ये तुम्हाला ह्या थोड्याशा संधी दिल्यात. म्हणजे तुमचं लोकल मार्केट आणि तुमचं डोमेस्टिक किंवा इंटरनॅशनल मार्केट याच्यामध्ये पण तुमच्या ह्या परदेशी भाजीपाला, फुल पिकं किंवा रोपवाटिकेमधील रोपं यांना असंख्य संधी आहेत. ग्रीनहाऊसमध्ये कुठल्या मूल्याचं किंवा कुठलं तुम्ही पीक लावं ते थोडंसं याच्यामध्ये दिलंय तुम्हाला. एक म्हणजे भाजीपाला पिकाच्या दृष्टीनं फुल शेती आणि ज्याला आपण म्हणतो की ॲरोमॅटिक किंवा मेडिसिनल प्लांट म्हणजे औषधी व सुगंधी वनस्पतीची झाड आहेत की जी बरेचसे लोक जे आता सध्या कोकणामध्येच करतात, तर ती आपण आपल्या भागामध्ये केलं तर ते ह्याच्यामध्ये पण तुम्हाला चांगल्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. सरकारी सहाय्य तुम्हाला कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये मिळू शकतं तर त्याच्यामध्ये कृषी विभाग आहे, नाबार्ड आहे, MSME योजना आहे, प्रधानमंत्री किसान योजना आहे, काही स्टार्टअपच्या योजना आहेत, काही कृषी तंत्रज्ञान विकास कार्यक्रम आहेत. आता जसं तुम्हाला म्हटलं की पोकरा आहे, आत्मा आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे. अशा असंख्य योजनामार्फत तुम्हाला 50% पासून 75% तुम्हाला याच्यामध्ये अनुदान दिलं जातं. आता याच्यामध्ये एक महत्त्व दिलंय की एखाद्या व्यक्तीच्या आपली जे ABM ची मुलं आहेत त्यांच्यासाठी मी सांगेल की जर का तुम्हाला ग्रीन हाऊस ऑपरेटर म्हणून जर का तुम्हाला जॉबची ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असेल तर हरितगृहामध्ये तुम्हाला याच्यामध्ये हरितगृह उत्पादन व्यवस्थापन म्हणून जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट मुलं आहेत त्यांना पण आता असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला दिले की तुम्ही उत्पादन पर्यवेक्षक म्हणजे काय, एक सुपरवायझर म्हणून तुम्ही ऍक्ट होऊ शकता. एक व्यवस्थापक म्हणतो पूर्णपणे मॅनेजर आपण जो म्हणतो ग्रीन हाऊस इंडस्ट्रीमधला, याच्यामध्ये तुम्ही राहू शकता. त्यानंतर एक ग्रोवर म्हणून तुम्ही याच्यामध्ये राहू शकता की एक सक्सेसफुल बिझनेस म्हणून राहू शकता. याच्यामध्ये सहाय्यक असेल, उत्पादन तज्ज्ञ म्हणजे कन्सल्टंट म्हणून पण तुम्ही या ग्रीन हाऊस इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारे वर्किंग करू शकता. कारण सध्या ग्रीन हाऊस इंडस्ट्रीला असंख्य स्कोप आहे. शासनाच्या योजना तर आहेतच, परंतु जे मुलं ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट होऊन जे बाहेर पडतात यांच्यासाठी पण याच्यामध्ये असंख्य योजना किंवा असंख्य रोल याच्यामध्ये एक ॲग्रिकल्चर स्किल काउन्सिल ऑफ इंडियाचा एक याच्यामध्ये स्किलमध्ये एक कोर्स आहे. म्हणजे मुलांसाठी मी सांगेल की एक ग्रीन हाऊस ऑपरेटर म्हणून की तो 3 महिन्याचा कोर्स तुम्हाला मोफत दिला जातो आणि तुम्ही तो मोफत कोर्स केल्यानंतर तुम्हाला
गव्हर्नमेंट मार्फत 100% प्लेसमेंट पण केली जाते. जर का तुमच्यापैकी कोणाला इंटरेस्ट असेल तुम्ही मला कॉल करू शकता. तुम्हाला मी ते स्किल इंडियाचं कुठं सेंटर आहे आणि तिथं तुम्हाला 3 महिन्याचा कोर्स कुठं मोफत दिला जातो याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगेल. ठीक आहे. आता हे तांत्रिक आणि करिअरच्या दृष्टीने कुठल्या संधी आहेत अजून मुलांसाठी, जसं तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये इरिगेशनचा रोल, मायक्रो इरिगेशन टेक्निशियन म्हणून तुम्ही याच्यामध्ये ऍक्ट होऊ शकता, विक्री तज्ञ म्हणून तुम्ही याच्यामध्ये ऍक्ट होऊ शकता, फ्लोरिस्ट म्हणून ऍक्ट होऊ शकता, वनस्पती शास्त्रज्ञ म्हणून ऍक्ट होऊ शकता, आपण सेवा तंत्रज्ञ, हरितगृह अभियंता म्हणून तुम्ही ऍक्ट होऊ शकता, कृषी शास्त्रज्ञ म्हणून पण तुम्ही याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आहेत. आता हे सगळं करत असताना सध्याच्या काळामध्ये हरितगृह शेतीमध्ये महत्वाची आव्हाने कुठली, कारण हे करत असताना प्रत्येक गोष्टीचे मी जसं म्हटलं की काही फायदे आहेत काही तोटे आहेत, तसं त्याच्यामध्ये काही लॅक्युना किंवा काही मेजर इश्यू पण आहेत. पहिलं आव्हान काय की याला कंटिन्यू पाणी आणि इलेक्ट्रिसिटी पाहिजे, कारण की ही जी शेती आहे हरितगृहातील ही पूर्णपणे टेक्निकल शेती आहे, तांत्रिक शेती आहे. म्हणजे बाहेरच्या वातावरणामध्ये आपल्याकडे जसं आपण डुबुक शेती म्हणतो ना, उसाला आम्ही म्हणतो काय की एका साईडनं पाटाने पाणी सोडून द्यायचं, रात्रभर पाणी चालू ठेवायचं आणि दुसऱ्या साईडला फक्त खडा टाकून बघायचं की पाणी पोचलं की नाही. डुबुक आवाज आला की समजा की ते उसाला पाणी पोचलंय. तर ही अशी शेती नाहीये, ही पूर्णपणे प्रिसिजन फार्मिंग शेती आहे किंवा काटेकोर शेती आहे. प्रिसिजन फार्मिंग शेती किंवा काटेकोर शेती म्हणजे काय की या शेतीमध्ये आपण जे काही खत असेल, पाणी असेल, या गोष्टी पूर्णपणे मोजून मापून पिकाला जेवढ्या पाहिजेत तेवढ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये देतो. याच्यापेक्षा कमी किंवा जास्त असं आपण याच्यामध्ये देत नाही, म्हणून याला मी प्रिसिजन फार्मिंग म्हणतोय. म्हणून याच्यामध्ये कंटिन्यू हे देण्यासाठी इलेक्ट्रिसिटी आणि पाण्याची सोय असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. दुसरं तुम्हाला म्हटलं की मी मेंटेनन्स कॉस्ट किंवा देखभालीचा खर्च जास्त आहे. जसं आपण बघितलं की प्लास्टिकची फिल्म असेल, शेडनेट असेल, कव्हरिंग मटेरियल जर का तुम्हाला परत बदलायचं आहे 3 वर्षानंतर तर याचा खर्च लाखो रुपयामध्ये आहे. रिप्लेसमेंट ऑफ कव्हरिंग मटेरियल म्हणजे पॉलिफिल्म बदलायची आहे किंवा शेडनेट जर का बदलायचे असेल तर त्याचा खर्च लाखो रुपयामध्ये, आणि ते रिप्लेसमेंटला गव्हर्नमेंट तुम्हाला अनुदान देत नाही. सबसिडी ही तुम्हाला वन टाइमच मिळते. म्हणजे तुम्ही म्हणताल की माझं कापड दुसऱ्या वर्षी फाटलं, तिसऱ्या वर्षी फाटलं, तर परत तुम्हाला शासन याच्यामध्ये अनुदान देत नाही, वन टाइमच अनुदान आहे. बाजारपेठेची जोखीम म्हणजे काय, जरबेराचं फुल आज 50 पैशाला आहे तर कधी ते 10 रुपयाला जातं. गुलाबाचं फुल आज 2 रुपयाला आहे तर कधी 15 रुपयाला जातं. डिपेंडिंग अपॉन सीझन म्हणजे काय की आम्ही म्हणतो गुलाबाचं मार्केट हे 50% गुलाबाचं मार्केट हे फक्त आणि फक्त व्हॅलेंटाईन डेचं आहे. म्हणजे आशिया खंडामध्ये जेवढं गुलाबाचं तुम्ही मार्केटिंग करता त्याच्या 50% मार्केट अख्खं तळेगाव दाभाडे फ्लोरिकल्चर पार्क पुण्यामध्ये आहे. त्या एका पार्कमधून जिथे 300 एकर एका जागेवरती पोलेहाऊस आहे. आपल्याला आपण फक्त इस्रायल, नेदरलँड, हॉलंड इकडल्या गोष्टी करतो, पण आपल्या आशिया खंडातील सर्वात मोठं फ्लोरिकल्चर पार्क हे तळेगाव दाभाडे जिल्हा पुणे येथे आहे, की जिथं 300 एकर पोलेहाऊस हे एकाच जागेवरती जिथे गव्हर्नमेंटनं तो फ्लोरिकल्चर MIDC म्हणून हा सेक्टर डेव्हलप केलेला आहे. दुसरं तुम्हाला टेक्निकल नॉलेज घेणं गरजेचं आहे. तांत्रिक ज्ञानाची कमतरता आहे, म्हणजे जोखीम म्हटलं मी. म्हणून यासाठी काय केलंय, तुमच्यापैकी ज्या लोकांना शेड हाऊस किंवा पॉली हाऊस करायचंय तर अशा लोकांसाठी शासनाने ग्रीन हाऊसचं ट्रेनिंग बंधनकारक केलेलं आहे. म्हणजे शासनामार्फत 3 किंवा 5 दिवसाचं प्रशिक्षण जर का तुम्ही घेतलं तरच तुम्ही याच्या सबसिडीच्या योजनेसाठी पात्र ठरता, अदरच तुम्ही याच्यामध्ये पात्र ठरत नाही. आणि हे 3 किंवा 5 दिवसाचं ट्रेनिंग हे शासन त्या शेतकऱ्यांना मोफत देतं. म्हणजे तुम्ही त्या टेक्निकल जर का तुम्ही नॉलेज घेतलं तरच शासन म्हणतं की तुम्ही याच्यामध्ये पडा, जेणेकरून ते नॉलेज तुम्हाला येईल, कारण याचा खर्च लाखो रुपयामध्ये असतो. तर त्या दृष्टीनं टेक्निकल ट्रेनिंग शासनामार्फत तुम्हाला मोफत दिलं जातं. आणि लकीली तुमचे जे 6 जिल्हे आहेत विदर्भातले आणि अमरावती डिव्हिजनचे 5 जिल्हे, या 11 जिल्ह्यांचा पूर्ण स्टेटचा ट्रेनिंगचा चार्ज माझ्याकडेच आहे. म्हणजे तुमच्यापैकी कोणाला जर का शेडनेट हाऊस किंवा पॉली हाऊस याचा लाभ घ्यायचा असेल आणि त्यासाठी हे टेक्निकल ट्रेनिंग पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे हे 6 जिल्हे आणि ते 5 जिल्हे या 11 जिल्ह्यांचा टेक्निकल ट्रेनिंगचा पार्ट कृषी विभागाचा पूर्ण राज्याचा माझ्याकडे आहे. ठीक आहे. सुरुवातीला तुम्हाला याच्यामध्ये इनिशियली अजून एक ड्रॉबॅक आहे, तो म्हणजे सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट थोडीशी हाय आहे, जास्त आहे. म्हणजे काय, अनुदान शासन जे तुम्हाला देतं सुरुवातीचा खर्च हा तुम्हाला करावा लागतो आणि नंतर तुम्हाला अनुदान मिळतं. बरेचसे लोक म्हणतात की अगोदर आम्हाला अनुदान द्या आणि आम्ही नंतर उभं, असं नाही. या योजनेमध्ये सुरुवातीचा खर्च तुम्हाला करावा लागतो आणि त्यानंतर 3 ते 4 महिन्यांनी तुम्हाला शासनामार्फत अनुदान दिलं जातं. हा एक याच्यामधला महत्त्वाचा. पण माझ्या भाषणानुसार किंवा माझ्या अनुभवानुसार याचा जो पेबॅक पिरियड आहे, पेबॅक पिरियड म्हणजे काय की एकदा तुम्ही याच्यामध्ये जी गुंतवणूक करता ती गुंतवणूक केल्यानंतर जो रिकव्हरीचा पिरियड आहे तो साधारणतः 3 ते 4 वर्षाचा आहे.
म्हणजे तुम्ही जेवढी गुंतवणूक केलेली आहे तर तेवढी गुंतवणूक तुम्हाला परत रिव्हर्स मिळण्यासाठी तुम्हाला एक 3 ते 4 वर्ष थांबावं लागतं, जर का तुम्ही टेक्निकली तो हंगाम तो सीझन पकडून जर का तुम्ही शेती केली तर. आपल्यामध्ये आपण प्रगतशील शेतकरी पण बोलवतो अमरावतीचे, तुमच्या भागातले, खास त्यांचा अनुभव कथन करायला. कारण बरेच आम्ही जेव्हा येतो तर लोक म्हणतात तुम्ही तर काय त्या पुणे मुंबईच्याच गप्पा मारता. बरोबर, आमच्याकडली परिस्थिती तशी नाही, तर तुमच्याकडली कशी परिस्थिती आहे त्याचं जिवंत उदाहरण म्हणून आपण थोरात साहेबांना इथले प्रगतशील शेतकरी मुद्दाम खास इंट्रॅक्शन करायला आपण तुमच्यामध्ये आणलेले आहेत. हे मी असे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये पण काही नर्सरी आहेत वन विभागाच्या, तर त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांना पण मी हे अनुदान देण्यासाठी म्हणजे शिकवण्यासाठी असतो विषय. हे तुमचे जे डिपार्टमेंटचे जे क्लास 1 ऑफिसर असतात, जे SDO असतात, कृषी उपसंचालक असतात, म्हणजे माझा ॲक्च्युली रोल काय आहे की तुम्ही जे शेड हाऊस किंवा पॉली हाऊस उभारणार आहे, हे उभारल्यानंतर गव्हर्नमेंटचा जो क्लास 1 ऑफिसर ते इन्स्पेक्शन करायला येणार आहे, पाहणी करायला येणार आहे, तर त्या अधिकाऱ्याला मी शिकवायला असतो की त्याची तुमची खाली जाऊन काय चेकिंग करायची, ते शेड हाऊसचे कोणते मुद्दे बघायचे, कोणत्या टेक्निकल गोष्टी बघायच्या, ते शिकवायला मी या अधिकाऱ्यांना असतो. ठीक आहे. हे यशदा म्हणून एक संस्था आहे पुण्यामध्ये, हे डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर असतात, सामाजिक वनीकरण अधिकारी प्रत्येक जिल्ह्याला, त्या अधिकाऱ्यांना पण हा विषय शिकवायला मी असतो. वनामती जी आपली संस्था आहे नागपूरमध्ये बोलेपेटा पंपाच्या बॅक साईडला, तर तिथे मंडळ कृषी अधिकारी असतील, तालुका कृषी अधिकारी असतील, त्यांना जे अधिकारी तुमचं इन्स्पेक्शन करणार आहेत किंवा चेकिंग करणार आहेत त्यांना पण हा शेड पॉली हाऊस विषय शिकवायला मीच असतो, हे तालुका कृषी अधिकारी. आता हे काय दिले तुम्हाला मी की एखाद्या व्यक्तीला तुमच्यापैकी जर का शेड हाऊस किंवा पॉली हाऊस करायचं असेल तर शासनाने काही अधिकृत प्रशिक्षण संस्था ठरवून दिलेल्या आहेत, आणि या अधिकृत प्रशिक्षण संस्थांमधून जर का तुम्ही प्रशिक्षण केलं तरच तुम्हाला गव्हर्नमेंट अनुदान देणार आहे. याच्यामध्ये ह्या गव्हर्नमेंटनं एक 6 संस्था दिल्यात. एक दिले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव दाभाडे, महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ साखर संकुल पुणे, जे तुम्हाला म्हटलं की या संस्थेचा चार्ज माझ्याकडे आहे, महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ पुणे. आणि ही एकच संस्था आहे की जी विदर्भामध्ये येऊन इथं ट्रेनिंग घेते प्रत्यक्षामध्ये, कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि कृषी विज्ञान केंद्र नाशिक. या 6 संस्थांपैकी कुठल्याही एका संस्थेचं जर का तुमच्याकडे प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरता. जोपर्यंत तुम्ही ट्रेनिंग करत नाही तोपर्यंत तुम्हाला शासन अनुदान देत नाही. हे अशा प्रकारे आम्ही तुम्ही टेक्निकल ट्रेनिंग पूर्ण केलं की आम्ही अशा प्रकारे तुम्हाला एक सर्टिफिकेट देतो की ज्याच्यावरती कमीत कमी तुमचं ट्रेनिंग 3 दिवसाचं पाहिजे आणि जास्तीचं ट्रेनिंग तुमचं 5 दिवसाचं पाहिजे, असं निवासी ट्रेनिंग असेल, ऑनलाईन नाही. आणि आता ज्या 6 संस्था दिल्या त्यातल्या कुठल्याही एका संस्थेचं तुमच्याकडे प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल, जोपर्यंत तुम्ही प्रशिक्षण प्रमाणपत्र गव्हर्नमेंटला सादर करत नाही तोपर्यंत गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडीचा हप्ता तुमच्या अकाउंटला रिलीज करत नाही. म्हणजे प्रशिक्षण प्रमाणपत्र हा त्याच्यामधला एक बंधनकारकचा पार्ट आहे. आता बरेचसेच लोकांना वाटतं की शेड हाऊसमध्ये फक्त डोबळी मिरचीच येते, काकडीच येतं, टोमॅटो येतं, असं नाही. हे जे तुम्हाला पहिले पीक दिसतंय तर हे केळीचं पीक आहे की जे संगमनेरमध्ये केळीचं पीक हे शेडनेट हाऊसमध्ये लावलेलं आहे. याच्यावरून ही शेडनेट टाकलेली बाजूला दिसते तुमचं आपण जे खायचं पान आहे, बिटल वाईन म्हणतो आपण खायचं पान, तर त्याची पण लागवड शेडनेट हाऊसमध्ये केलेली आहे. ठीक आहे. हे एक आपण मिरी म्हणतो बघा, मिरी, तर ती मिरीची पण लागवड आपण शेडनेट हाऊसमध्ये केलेली आहे. त्यानंतर हे सध्याच्या मध्ये एक हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान आपण म्हणतो, हायड्रोपोनिक्स. हायड्रो म्हणजे आपण काय म्हणतो, बरोबर, जिथं माती हे मीडियम तुम्ही वापरत नाही तिथं हायड्रो म्हणजे पाण्यामधली शेती, ज्याला आपण NFT टेक्निक असेल, DFT टेक्निक असेल, हे वापरून आपण त्याच्यामध्ये शेती करतो. याच्यामध्ये मग जनरली लोक आतापर्यंत हायड्रोपोनिक्समध्ये परदेशी भाजीपालांची लागवड जास्त करतात. त्याच्यामध्ये लेट्यूस आहे, ब्रोकोली आहे, चायनीज कॅबेज आहे, रेड कॅबेज आहे. हे सगळे तळेगाव दाभाडेमधले फोटो आहेत ज्याच्यामध्ये लेट्यूसची वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये व्हरायटी आपण ग्रो केलेली आतमध्ये. ठीक आहे. जसं आपण नेट हाऊस बघितलं तसंच पॉली हाऊसमध्ये 2 प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला अनुदान देतं. पहिला जो प्रकार आहे तो आहे नैसर्गिक वायू संचालित पॉली हाऊस, आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे क्लायमेट कंट्रोल पॉली हाऊस, म्हणजे वातावरण नियंत्रण पॉली हाऊस. सध्या कृषी विभागामार्फत फक्त या 2च पॉली हाऊस करता अनुदान दिलं जातं, आणि कमीत कमी तुम्ही हे 5 गुंठ्यापासून 1 एकरापर्यंत करू शकता. कमीत कमी 5 गुंठे ते जास्तीत जास्त तुम्ही 1 एकरापर्यंत करू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही डोबळी मिरची, काकडी, टोमॅटो घेऊ शकता. वातावरण नियंत्रणामध्ये शक्यतो लोक काय करतात, जे लोक टिश्यू कल्चर लॅबमधून जे रोपं तयार करतात तर त्या रोपांचं जे आपण हार्डनिंग करतो, टिश्यू कल्चर प्लांट्स हार्डनिंग किंवा उत्तर संवेदी रोपांचं हार्डनिंग करण्यासाठी कमर्शियल ज्या नर्सरी आहेत तर ते लोक CCPH पॉलिओचा वापर करतात. सामान्य शेतकरी शक्यतो या वातावरण नियंत्रित पॉलिओमध्ये जात नाही. आपल्याकडे 99% राज्यामध्ये हे पहिले जे असतात नैसर्गिक वायू संचालित पॉलिओस, तर अशा प्रकारचे पॉलिओस आहेत. हे थोडासा खर्च दिले मी तुम्हाला. 5 गुंठ्याचा जर का तुम्हाला रेग्युलर पॉलिओस करायचं असेल तर तुम्हाला दिलं ना 1050 रुपये हा पर स्क्वेअर मीटरचा खर्च आहे. 10 गुंठ्याला तुम्हाला 1050 म्हणजे 1000 रुपये अंदाजे पकडलं तर 10 गुंठ्याला 10 लाख रुपये खर्च पकडला तर त्याच्या 50% म्हणजे 5 लाखापर्यंत आपण त्याला NHM मधून अनुदान देतोय. पोखरामधून असाल तुम्ही तर त्याला
75% अनुदान आहे. म्हणजे योजनेनुसार अनुदानाची रक्कम बदलते. NHM मध्ये 50% अनुदान आहे आणि पोखरामध्ये 75% अनुदान आहे. आणि सध्या या वर्षीपासून पोखरामध्ये हे तुमचे विदर्भातले 5 जिल्हे ऍड झालेले आहेत. इथून पुढे 6 वर्ष म्हणजे तुम्हाला सर्व घटक तुम्हाला आता 75% अनुदानामध्ये मिळतील. थोडंसं मी पर स्क्वेअर मीटर त्याची किंमत दिलेली, 1 एकरला किती किंमत आहे तर तिथं 950 रुपये त्यानुसार खर्च दिलेला आहे. हे ग्रामीण युवकांसाठी कुठले तुम्हाला याच्यामध्ये मी उद्योजकचे क्षमतेनुसार एक मुद्दा दिलाय की नियोजन असेल, तांत्रिक परीक्षण असेल, बाजारपेठेचं तुमचं ज्ञान असेल, प्रक्रिया, निर्यात, थेट विक्री, थोडेसे मी मुद्दे याच्यामध्ये टाकले. आता तुमच्यापैकी ज्या लोकांना हे करायचं आहे, शेवटचा मुद्दा जाता तुमच्यापैकी ज्या लोकांना शेड हाऊस किंवा पॉली हाऊस करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागतील, डॉक्युमेंटेशन लागतील, जी गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती तुम्हाला अपलोड करायचे आहेत. पहिलं म्हणजे तुमचा लागेल 7/12 उतारा, दुसरा लागेल खाते उतारा, आधार कार्डची झेरॉक्स, त्यानंतर आधार संलग्न तुमचं बँकेचं पासबुक लागेल तुम्हाला, जात प्रमाणपत्र, अनुसूचित जाती प्रमाणपत्र. आता इथे बरेचसे लोक विचारतात की मी SC मधला आहे किंवा ST मधला आहे, तर इथं तुम्हाला अनुदानाची रक्कम बदलत नाही. म्हणजे समजा एखाद्या योजनेमध्ये अनुदान 50% आहे तर अनुदानाची रक्कम 50%च आहे, पण तो जर का अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातला असेल तर त्यासाठी काही सीट्स आम्ही त्या तालुक्याला रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत. म्हणजे समजा नागपूर तालुक्यामध्ये 5 शेड हाऊस मंजूर झालेत तर त्यामध्ये 10 ते 15% सीट्स हे अनुसूचित जाती किंवा जमातीसाठी रिझर्व्ह आहेत, पण अनुदानाची रक्कम ही सर्वांना सेम म्हणजे 50%च राहील. हे महत्वाचा मुद्दा समजून घ्या. एक हमीपत्र असतं, एक बंधपत्र असतं, एक संमतीपत्र आहे. आणि या वर्षीपासून आपण एक नवीन गोष्ट ऍड केली गाईडलाईन्स मध्ये, ते म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी शेड हाऊस किंवा पॉलिश करणार आहे तिथे तुम्हाला पाणी तपासणी अहवाल, तुमची ज्या जमिनीमध्ये तुम्ही लागवड करणार आहे तिथे तुम्ही जे पाणी वापरणार आहे तर त्या पाण्याचा टेस्टिंग रिपोर्ट आपण या वर्षीपासून मार्गदर्शक सूचनेमध्ये ऍड केला आहे. कारण की लाखो रुपये खर्च करतो, काही ठिकाणी पाण्याचं EC असेल, PH असेल, TDS असेल, हा वेगवेगळा असतो. लाखो रुपये खर्च केल्यानंतर ते जर का प्रॉपर नसेल तर शेतकऱ्याला ते पीक व्यवस्थित साधता येत नाही, म्हणून आपण तो हे एक ऍड केलं आहे. आणि दुसरं, तुमच्यापैकी एखाद्या शेतकरी म्हटलं की माझ्याकडे जमीनच नाही तर त्यांच्यासाठी एक अपडेट सांगतो. त्यांच्यासाठी पण आपण या वर्षीपासून, समजा तुमच्याकडे जमीन नसेल तर तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन भाडे तत्वावरती घेतली आणि 11 वर्षाचा दुय्यम निबंधकाकडे जर का तुम्ही करार केला तर तो शेतकरी पण या योजनेमध्ये या अनुदानासाठी पात्र ठरतोय. हे या वर्षी आपण ऍड केले, आतापर्यंत नव्हतं. आतापर्यंत काय, ज्या शेतकऱ्याच्या नावावरती 7/12 उतारा असेल तोच शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरत होता. या वर्षीपासून तुम्ही दुसऱ्याकडे जमीन लीजवरती घेतली 11 वर्षाच्या भाडेतत्वावरती तर तो शेतकरी या योजनेमध्ये पात्र ठरतोय. यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ही एक शासनाची वेबसाईट आहे www.mahadbt.gov.in. या वेबसाईटवरती तुम्हाला आता जी कागदपत्र सांगितली ती सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला तिथं अर्ज करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला कृषी विभागामार्फत अनुदान याच्यामध्ये दिलं जाईल. काही अडचण असेल तर तुम्ही माझा नंबर इथं दिलेला आहे 82 75 37 10 82 82 75 37 10 82. परत माझं एक स्वतःचं एक युट्यूब चॅनल पण आहे, हेमंत जगताप ग्रीन हाऊस म्हणून. याच्यामध्ये मी असंख्य व्हिडिओ टाकलेत राज्यभरामध्ये, ज्या काही नवीन पिकं असतील, नवीन टेक्नॉलॉजी असेल, याच्यामध्ये काही योजनांचे काही बदल होत असले तर हेमंत जगताप ग्रीन हाऊस फक्त तुम्ही जर युट्यूबवरती सर्च केलं तर तुम्हाला असंख्य व्हिडिओ त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. मग त्याच्यामध्ये दूरदर्शनवरले टॉक्स असतील, आकाशवाणीवरती टॉक असतील, वेगवेगळे नवीन शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग असतील, हे सर्वच्या सर्व मी त्याच्यामध्ये त्या ग्रीन हाऊसच्या युट्यूबवरती कंटिन्यू अपलोड करत असतो. हा एक हेमंत जगताप ग्रीन हाऊस नावाचा युट्यूब चॅनल आहे. आमचा ऑफिसचा पण एक युट्यूब चॅनल आहे MCDC पुणे या नावाने. त्याच्यामध्ये तुम्ही या दोन्ही पण योजनांचा याच्यामध्ये लाभ घेण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये जाऊ शकता की जेणेकरून, आता कसं वेळेची कमतरता आहे, मला काय मी हाच विषय मी 5 दिवस एकटाच शिकवतो शेड हाऊस पॉलिस अधिकाऱ्यांना शिकवायचं म्हटलं तर, बरोबर आहे. आता जेवढे राहिले ते आपण दर्दी शेतकरी आहेत असं समजू. आणि परत तुम्हाला काही अडचण आली तर तुम्हाला कधी पण शक्यतो फोन करणं टाळा. जर का व्हॉट्सअपवरती मेसेज केला तर मी तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय देईल. ठीक आहे. आयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. जाता एकच सांगतो, तुम्ही सर्व शेतकरी आहात, असं काहीतरी करा की आपल्या कार्यामुळे इतर शेतकऱ्यांना असं वाटलं पाहिजे की शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे, निसर्गा तू जरी थकला तरी मी हारणार नाही, निसर्गा तू जरी थकला तरी मी हारणार नाही, आलेल्या संकटाचा प्रामाणिकपणे सामना करेन, पण फास घेऊन मारणार नाही, पण फास घेऊन मारणार नाही. खूप खूप धन्यवाद. काही वय मर्यादा नाही, कारण की आपला लाभार्थी कधी कधी 60 वर्षाचा पण असतो, 50 वर्षाचा पण असतो, जमीन त्याच्याच नावावरती असते. ठीक आहे, वयाची मर्यादा नाही, पण एखाद्या बेडवरती झोपलेला आणू नका तुम्ही ट्रेनला. चालता बोलता हसता जे ज्ञान घेऊ शकतो असं आणा. कारण की काय आहे, तुम्हाला मी सांगतो, एक मुद्दा प्रश्न विचारला म्हणून. आतापर्यंत काय होतं
की ज्या व्यक्तीच्या नावावरती 7-12 उतार आहे अशाच व्यक्तीला आपण ट्रेनिंगला बोलवत होतो, म्हणजे त्याच व्यक्तीने ट्रेनिंगला यायचं. पण काय झालं, बरेचशा लोकांचे कोणाचे वय 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष असे लाभार्थी ट्रेनिंग सेंटरला आले, 70 वर्ष 80 वर्षवाले, आणि ते ट्रेनिंग सेंटरमध्ये रिटायर झाले. मग या वर्षीपासून आपण परत त्याच्यामध्ये क्लॉज काढलाय की रक्ताच्या नात्यातील कोणतीही व्यक्ती असेल, म्हणजे वडिलांच्या नावावरती शेती पण जर का मुलगा प्रशिक्षणाला आला तर त्याचं सर्टिफिकेटचं आपण त्या ह्याच्यामध्ये योजनेमध्ये ग्राह्य धरतोय. ठीक आहे. धन्यवाद जगताप सर. मला कल्पना आहे थोडासा उशीर झालेला आहे, पण सरांनी एका शब्दात सांगितलं, जे दर्दी आहेत ते अजूनही हजर आहेत. बस अजून थोडा वेळ आपले दुसरे जे अनुभवी शेतकरी आहेत, तंत्रज्ञान सरांनी सांगितलं, पण प्रत्यक्षात तंत्रज्ञान राबवणारे जे आहेत ते राजेश थोरात साहेब यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी आपले अनुभव सांगावेत. हॅलो, मी तळेगाव ठाकूर, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती येथून आलेलो आहो. मी कंटिन्यू 2010 पासून पॉलिओसची सुरुवात केलेली आहे. मला आता सरांनी पूर्ण पॉलिओस कसं उभारायचं, काय करायचं याची पूर्ण माहिती सरांनी दिली आहे. परंतु मी 2010 मध्ये सरांच्या मार्गदर्शनाखालीच पॉलिओस उभं करून त्यामध्ये जरबेरा लावला. त्या एक पॉलिओ 10 गुंठेच्या जरबेरामध्ये मला जे प्रॉफिट आलं त्यापासून मी पुन्हा पोखरामधून पुन्हा 2 पॉलिओस घेतले. आज माझ्याकडे 3 पॉलिओस आहे आणि त्यामधून जे मिळणारी रक्कम आहे ते माझ्या कुटुंबासाठी पूर्ण खर्च करून मला बाकीचं पण त्यापासून सहकार्य होते. त्यामुळं येणाऱ्या पिढींनी हे पॉलिओस 10-10 गुंठ्यापासून सुरू केलं तर योग्य होईल. कारण आज फुलशेतीला महत्त्व आलेलं आहे. प्रत्येकजण आपण बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर कोणताही कार्यक्रम जरी असेल तर फुलाची सुरुवातीला होते. त्यामुळं आपण जर पॉलिओसमध्ये गुलाब जरबेराची शेती केली, माझ्याकडे जरबेरा पण आहे, गुलाब पण आहे, त्यासाठी आपण जर नेहमी शेतीसाठी जर आपण उपयोगात आणि वेळ दिला पूर्णपणे, माणशी करून किंवा बा जाय तू करजो याच्यावर पॉली हाऊस उभं होत नाही. मी कंटिन्यूमध्ये असा एकही दिवस नसते का मी शेतामध्ये जात नाही. माझं शेत हे गावापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. तरी पण मी नाही काही दररोज होईल, पण 3 दिवसातून एक वेळा तरी शेताची व्हिजिट देणे, पूर्ण त्याच्यावर देखरेख करणे आणि बाकीचं मेंटेनन्स हे पूर्ण करतातच. म्हणून ज्यांना कोणाला पॉलिओस करायचं असेल, चांगला उद्योग आहे, चांगली संधी आहे पैसे कमावायची. शेतीमधून आपण निराश करत नाही, फक्त आपलं मेंटेनन्स चांगलं योग्य पाहिजे आणि देखरेख योग्य झाली पाहिजे तर पॉलिओस करणं शक्य होते. जर आपण नुसतं माणसाच्या भरोश्यावर जर पॉलिओस करतो म्हटलं तर शक्य होत नाही, कारण पैसे खूप लागतात. शेतकऱ्याची परिस्थिती आज अशी आहे की सगळ्यांना शेतकरी इथे जर कोणी असेल त्यांना सगळ्याला माहीत आहे शेतकरी परिस्थिती कशी आहे. त्यामुळे एवढा मोठा इन्व्हेस्टमेंट करताना काळजीपूर्वक इन्व्हेस्टमेंट करायची व काळजीपूर्वक त्याची देखभाल करायची. आपल्याला पॉलिओसमधून कधीच पैसे कमी पडत नाही, भरपूर नफा मिळतो. एवढे बोलून माझे 2 शब्द बनतात. नाही सर, बसा. तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न विचारला की शेडनेट हाऊस केलं पाहिजे का पॉलिओस केलं पाहिजे. माझ्या ह्याच्यामध्ये 2 सजेशन आहेत. तुमची जर का फायनान्शियल कंडिशन चांगली असेल तर पॉलिओसमध्ये जावा. थोडंसं जर का फायनान्स कमी असेल तर तुम्ही शेडनेट हाऊस पासून सुरुवात करा, अंदाज घ्या आणि मग पॉलिओसमध्ये एंट्री करा. म्हणजे मी शेडनेट हाऊस म्हणजे गरीबाचं घर असतं आणि पॉलिओस म्हणजे एक श्रीमंताचं घर असतं. ज्याला एक अनुभव घ्यायचा आहे, पैशाची कमी आहेत, त्यांनी नेट हाऊस पासून सुरुवात करावी. मी काही असे शेतकरी बघितले की 10 गुंठ्याचं शेड हाऊस पासून सुरुवात केली आणि नंतर मग त्यांनी पॉलिओसमध्ये डायरेक्टली एंट्री केली. पण पॉलिओसमध्ये जर तुम्हाला कमर्शियली परवडायचं असेल तर कमीत कमी 20 गुंठ्याचं पॉलिओस करणं गरजेचं आहे. तुम्ही जर का 5 किंवा 10 गुंठ्याचं केलं तर त्यातनं किती उत्पादन मिळणार आणि किती मार्केटला दूरच्या पाठवणार, हा एक हेतू त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतो मार्केटिंगच्या दृष्टीनं. मार्केट चांगलं असेल तर तुम्ही 10 गुंठ्याच्या पॉलिओसपासून पण जाऊ शकता, पण डोमेस्टिक मार्केट तुमच्या जवळचं मार्केट चांगलं पाहिजे. आता मेन मार्केट कुठे आपली पुणे मार्केट आहे, मुंबई मार्केट आहे, तुमच्या इकडे बेंगलोर मार्केट आहे, हैदराबाद मार्केट आहे, दिल्लीचं गाझियाबाद मार्केट आहे. आपण कुठं राहतोय आणि तिथं मार्केटचा सोर्स काय आहेत. शक्यतो असं पीक निवडायचं की जर का मी बाहेरच्या मार्केटला नाही देऊ शकलो तर ती माझ्या लोकल मार्केटला पण खपलं गेलं पाहिजे. पिकाचं सिलेक्शन अत्यंत महत्वाचं आहे. लोकल मार्केटला पण त्याला डिमांड पाहिजे. आपल्या विदर्भामध्ये अमरावती, नागपूर, अकोला, बुलढाणा, वाशिम सगळ्या ठिकाणी जरबेरा चालतो आणि मी कधीच पुण्याला नाही पाठवला. माझ्या तिथून 30 किलोमीटर अमरावती आहे, 70 किलोमीटर नागपूर आहे आणि 130 किलोमीटर अकोला आहे. तिन्ही ठिकाणी मी दररोज पार्सलला पाठवतो. त्याच्यानं कुठंच प्रॉब्लेम येत नाही.
म्हणजे आपण बा तळेगाव ठाकूरला आहे पुन्हा 700 किलोमीटर आहे आणि आपण माल कसा पाठवायचा असं कधीच होत नाही. लोकल मार्केटमध्ये भरपूर सगळा माल पुण्यातच आपल्या इकडे येतो, म्हणून आपल्या लोकल मालाला जास्त मागणी मिळते. कसं आहे तुम्हाला मी सांगतो, एक शेतकरी, हा एक महत्वाचा प्रश्न आहे, एक शेतकरी त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये 1 एकर शेड हाऊस करू शकतो आणि 1 एकर पॉली हाऊस करू शकतो. बघा मी परत सांगतोय, प्रश्न महत्वाचा आहे. एक शेतकरी त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये 1 एकर शेड हाऊसच करू शकतो आणि 1 एकर पॉली हाऊस करू शकतो. आता तुम्ही म्हटला की माझ्याकडे 4 एकर शेती, बरोबर आहे, मी 1 एकर शेड हाऊस केलं, मी 1 एकर पॉली हाऊस केलं आणि मला अजून करायचंय. अशा वेळी तुम्हाला तुमची जी 4 एकरची जमीन आहे याच्यामध्ये त्याची खातेफोड करून तो लाभार्थी वेगळा दाखवायचा आहे. पण तुमचं लाईफ एकदा तुम्ही 1 एकर शेड हाऊस केलं, आता तुम्ही म्हटला की मला 1 एकर शेड हाऊस आणि 1 एकर पॉली हाऊस नाही, मला अजून करायचंय. मग त्याला पर्याय काय आहे का? त्याला एकच पर्याय, काय? पुनर्जन्म तुमचा. पण तुमचं आयुष्य एकदा संपलं की 1 एकर नेट हाऊस आणि 1 एकर पॉली हाऊस, तिथं तुमचं लाईफ. बट सगळं लँड घ्यायचं, तुम्ही जमीन वेगवेगळ्या नावावरती करून त्याचे खातेफोड वेगळे करा, खातेदार वेगळे करा, त्यांचे 7/12 उत्तर वेगळे करा, तर ते लाभार्थी वेगळे क्रिएट होतील आणि तो लाभार्थीच वेगळा दिसेल. 3 वर्षानंतर किती खर्च येतो मग आपल्याला करायचं असलं तर? 3 वर्षानंतर तुम्हाला एकच खर्च येतो, म्हणजे हे मटेरियल रिप्लेसमेंटचा किती अंदाजे? अंदाजे साधारणतः 10 गुंठ्याचा असेल तर त्याला 1 ते 1.25 लाख रुपये फिल्म रिप्लेसमेंटला खर्च येतो. 1 एकराला तुम्हाला 4-4.25 लाख रुपये खर्च येतो. पॉलिफिल्म शेडनेटला कमी येतो. ओके, थँक्यू. सरांनी तंत्रज्ञान पण सांगितलं आणि अनुदान पण सांगितलं, वाट पण सांगितली आणि पळवाट सुद्धा सांगितली. त्यामुळे सरांचे आभार. आज कार्यशाळेत सहभाग घेतला त्याबद्दल राजेश थोरात सर यांचं पण मी आभार मानतो. आणि ॲग्रोव्हिजन तर्फे आम्ही दिलेल्या स्मृतिचिन्हाचा आपण स्वीकार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. जगताप सर कृपया. त्यांना आवाज दे. तुम्ही या ना सर. तुमच्या हस्तेच घेऊ. तुमच्या हस्ते त्यांना द्या. मग तुम्हाला आणि आजच्या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते जगताप सर यांना सुद्धा आपण स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करतोय त्यांचा. सगळ्यांचे आभार. आजची कार्यशाळा इथे संपते आहे. उद्या सुद्धा सगळ्यांनी ज्या विविध कार्यशाळा होतात त्यात सहभाग घ्यावा अशी मी आपणाला विनंती करतो आणि हे सत्र संपल्याचं जाहीर करतो.